नमस्कार, मैं राजेश दलवानी। आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। शहर की ताज़ा खबरें देखने के लिए हमारे न्यूज़ चैनल को जरूर सब्सक्राइब करें। आज शहर में राजनीतिक घमासान देखने को मिला, जहां यह कहना मुश्किल हो जाता है कि कौन किसके साथ है और अगर साथ है तो कब तक। हर कोई सिर्फ अपनी राजनीति चमकाने में लगा हुआ है। बुधवार 16 जून को उल्लासनगर मनपा की विशेष सभा मनपा मुख्यालय में आयोजित की गई थी। इस विशेष सभा में उल्लासनगर मनपा के स्थायी समिति के सभापति और चारों प्रभाग समितियों के सभापतियों का चयन होना था, जिसके लिए पुलिस की तरफ से मनपा मुख्यालय के बाहर कड़क बंदोबस्त कर दिया गया था। वहीं मनपा मुख्यालय में प्रभाग समितियों के सभापति चुनाव को देखते हुए नगर सेवकों के वोट को लेकर बीजेपी और टीओके के बीच बहसबाजी हुई, पर पुलिस के मौजूदगी के कारण यह पूरा विवाद शांत हुआ। मनपा में आज प्रभाग समितियों के रोचक नतीजे देखने को मिले। स्थायी समिति के सभापति पर बीजेपी के टोनी सीरवाणी, तो प्रभाग समितियों के सभापति पद पर महाविकास आघाड़ी, टीओके और साई पक्ष का कब्जा देखने को मिला। या पूर्ण उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून पावलं उचलावीत असा सातत्याने प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक व्यक्तीने केला आणि हे सर्व करत असताना उल्हासनगरमध्ये देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सर्वच्या सर्व असं वातावरण हे नेहमीच राहिलं आणि याच्या सगळ्यामध्येच त्या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या लोकांना आम्ही दाखवून त्या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या माणसांना पुढे करून असा प्रयत्न केला गेला की देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीला यामध्ये मात द्यावी, परंतु आज पुन्हा एकदा सत्याचा विजय झालेला आहे। भारतीय जनता पार्टीचे टॉनी सीरवाणी हे स्थायी समितीमध्ये प्रचंड मताने निवडून येणार होते, म्हणजे जवळजवळ 10 मतं भारतीय जनता पार्टीला पडतील असं ज्यावेळेला चिन्ह निर्माण झालं त्यावेळेला आज माघार घेतली आणि मला खात्री आहे टॉनी सीरवाणी भारतीय जनता पार्टी म्हणून येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगलं काम हे उल्हासनगरमध्ये करतील। एक वेगळ्या पद्धतीचं जे आवश्यक आहे, या शहराला आवश्यक आहे, मग त्यामध्ये धोकादायक इमारती असतील, त्या संदर्भातला निर्णय असेल किंवा जे निर्णय अपेक्षित असणारे जे निर्णय आहेत ते सर्वच्या सर्व निर्णय हे पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न करतील याची मला पूर्ण खात्री आहे। सर, स्वतः तुमचं आणि देवेंद्र फडणवीस यांचं या निवडणुकीवर लक्ष होतं, कारण कुठेतरी घोडेबाजार करण्याच्या दृष्टीने सगळं निवडणुकीचं वातावरण होतं, ते कशा समवलं, तुम्ही काय सांगाल? यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक, इथला असणारा सर्वच्या सर्व नागरिक वर्ग, या सर्वांचा आशीर्वाद हा भारतीय जनता पार्टीबरोबर नेहमीच राहिला आहे आणि त्यामुळे या आशीर्वादाच्या जीवावरती आमचा एकही सदस्य आता यानंतरच्या काळामध्ये फुटणार नाही याची पूर्ण दखल ही आम्ही लोकांनी सर्वांनी घेतली आणि त्यामुळे आम्हाला सर्व यामध्ये विजय प्राप्त झाला। सर, उपमहापौर जे आहेत ते मागच्या वेळेस महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या साईडने होते, आज तुमच्या बाजूने आलेले आहेत, पुन्हा तुमच्याकडनं टिकून ठेवण्यामध्ये तुम्हाला यश मिळेल का? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आदरणीय रामदास आठवले साहेब यांच्या आशीर्वादाने आणि भगवान भालेराव हे उपमहापौर आहेत, गेले काही दिवस ते त्यांच्याबरोबर ज्या वेळेला काम करत होते त्यांच्या कामामधील असणाऱ्या अनेक गोष्टी त्यांना त्यापासून ते नाराज झाले होते आणि म्हणूनच त्यांनी पुन्हा एकदा जसं केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही भारतीय जनता पार्टीबरोबर आहे, 2022ला ते आमच्याबरोबर राहतील अशा प्रकारचं पूर्णच्या पूर्ण ठरलं आणि त्यामुळे आज आमच्याबरोबर भगवान भालेराव हे फक्त या निवडणुकीपुरते नाहीत तर 2022ची जी महानगरपालिकेची निवडणूक होईल किंवा त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये ते आमच्याबरोबर राहतील यात काही शंका नाही। उल्लासनगर मनपा के प्रभाग समिति 1 में टीओके के हरेश जग्यासी, प्रभाग समिति 2 में टीओके की छाया चक्रवर्ती, प्रभाग समिति 3 पर साई पक्ष की दीप्ति नवीन दुदानी, प्रभाग समिति 4 पर शिवसेना के विकास पाटिल सभापति चुने गए हैं। उल्लासनगर मनपा का 2022 में चुनाव होना है, पर शहर की राजनीति में ऐसा लग रहा है कि अभी से ही चुनाव की तैयारियां शुरू हो चुकी हैं
उल्लासनगर मनपा में सबसे बड़ा दल बीजेपी का है, पर फिर भी बीजेपी मनपा के विरोधी पक्ष की भूमिका निभा रही है। आइए जानते हैं मनपा के समितियों के सभापति के चयन पर शहर के नेताओं ने क्या कहा। नाही, असं काय नाही। जे काही चेअरमॅन आम्ही निवडून आणले होते आणि जे काही आमच्याबरोबर होते त्यापेक्षा जास्त लोक आमच्याबरोबर आलेले आहेत महाविकास आघाडीमध्ये, आणि महाविकास आघाडीचा खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये, महापालिकेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने महाविकास आघाडी या उल्हासनगर महापालिकेचा कायापालट करण्यासाठी सत्तेत येणार आहे। पण कुठे चूक झाली स्थायी समितीच्या चेअरमन पद तुम्हाला चूक कुठे झालेली आहे आपल्याला माहिती आहे। सरकारच्या नियमाप्रमाणे ज्यांचं पक्षाचं बळ जास्त असतं त्यांचे सदस्य स्थायी समितीमध्ये जास्त असतात, प्रभाग समितीमध्ये नसतात, पण विशेष समित्यामध्ये जास्त असतात। म्हणून ज्यांचे संख्याबळ ज्या वेळेला निवडून आले त्या गणितावर त्यांचे सदस्य जास्त होते, आमचं संख्याबळ झालं नाही आणि आम्ही कुठे घोडाबाजार केलेला नाही। ज्यांना कोणाला घोडाबाजार करायचं होतं ते रात्रभर इथे जवळ बसून महापालिकेच्या पाठीमागे करत होते, त्यांना आम्ही त्यांच्या पद्धतीने उत्तर दिलेले आहे। जे तुमच्यासोबत होते आज ते तुमच्यासोबत नाही आहेत आणि त्यामुळे बीजेपीकडे गेले नाही, त्यांचा चेअरमन झालाय। ते आमच्यासोबत शिवसेनेने विश्वासघात केला, ते आमच्यासोबत होते, त्यांचा विश्वासघात केला असं ते म्हणत असतील, पण आपल्या सर्वांना माहिती आहे त्यांचा विश्वास आणि त्यांची अपेक्षा आम्ही पूर्ण केली। उपमहापौर केलं आणि उपमहापौर झाल्यानंतर अजून त्यांना स्थायी समितीचं सभापती पाहिजे, किती मोठी भूक आहे ती आपल्याला पण लक्षात येईल, आमच्या लक्षात आली। आम्ही ती भूक पूर्ण केली नाही म्हणून ते तसे आरोप करतायत। त्यांना ते तिकडे गेलेत, त्यांना त्यांचं लाग लोभो तिकडे गेले, त्या पक्षाची वाट कशी लावतील ते लगेच कळेल आपल्याला। मागच्या वेळेस गेली 2017पासून मी सातत्याने शिवसेनेबरोबर होतो, तर शिवसेनेबरोबर असताना गेली मागची जी स्थायी समिती निवडणूक झाली तर ते BJPचे 9 सदस्य असताना आमच्याकडे 7 सदस्य होते, तर आम्ही 2 सदस्य खेचून BJPचे आणून शिवसेनेच्या गटात आणले आणि गटातून स्थायी समितीचा सभापती बनवला। पण मधल्या काळामध्ये शिवसेनेने माझ्याशी जी भूमिका मांडली, मला स्थायी समिती सभापती बनायचं होतं, त्यांच्याकडे गणित नव्हतं आणि मी पकडून जो सदस्य 8वा केला आणि मी पकडून सांगितलं त्यांना की 8 सदस्य माझ्याकडे आहेत, 9वा माझ्याकडे आहे, तर तुम्ही मला स्थायी समितीची उमेदवारी द्या, तुम्ही मला पाठिंबा द्या। तर त्यांनी प्रतिकूल माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी अनुकूलता दाखवली, पण मधले इथे शिवसेनेचे काही लीडर आहेत त्यांना त्यांचा इगो अहंकार जागृत झाला आणि त्यांनी मला नाकारलं। त्यामुळे मी शिवसेनेची साथ सोडली आणि मी भारतीय जनता पार्टीसोबत गेलो। पण मी पहिल्या दिवशीच बोललो होतो का शिवसेनेची साथ सोडली तर भगवान भालेराव नुसता एक जाणार नाही, तर भगवान भालेराव बहुमताने भारतीय जनता पार्टीचे जे आमचे माझं मिळून 9 होते तर मी 10 सदस्य घेईन, ही मी सुरुवातीपासून 2-2.5 महिन्यापासून वाच्यता केली होती आणि ती मी खरी करून दाखवली। आज सभागृहामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की 9 सदस्य आमचे तर होतेच, 10वा सदस्य आम्ही भूमिगत केला आणि 6 सदस्य असल्यामुळे पराभवाला सामोरे जाण्याच्या भीतीने शिवसेनेने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि आमचा सभापती बिनविरोध निवडून आणला। रिपब्लिकन पक्षाने आणि भारतीय जनता पार्टीने, तर रिपब्लिकन पक्षाची भूमिका महत्त्वाची याच्यासाठी आहे का एका सिंधी समाजाच्या नेत्याला, या नगरसेवकाला मी स्थायी समितीचा सभापती करण्यासाठी सहकार्य केले। प्रभाग समिती 2साठी भाजपच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे, तिथं आपली जी उपस्थित आपल्यामध्ये त्याचा पराभव झाला असं त्यांचं म्हणणं आहे। तुम्हाला पत्रकारांना सगळं ज्ञात आहे का मी उपमहापौर होताना TOKने मला फार त्यावेळी मदत केली होती आणि TOKचे उपकार माझ्यावर होते त्यावेळचे। तर TOKचे उपकार असल्यामुळे जे सुमित चक्रवर्ती जे माझे मित्र आहेत त्यांच्या वहिनी या उभ्या होत्या आणि मी भारतीय जनता पार्टीला स्पष्ट सांगितलं होतं का प्रभाग समितीमध्ये 2 प्रभाग समितीमध्ये मी आणि माझी जे लोक माझ्याबरोबर असणारे आमचे सदस्य जे आहेत ते मतदान करणार नाही आणि आम्ही सभागृहातच जाणार नाही, घरीच बसू किंवा आमच्या सभागृहात याच्या ऑफिसमध्ये कार्यालयात लावू, आम्ही मतदान करणार हे मी भारतीय जनता पार्टीचे आम्हारे रवींद्र चव्हाण साहेबांना, माजी मंत्री यांना सांगितलं होतं आणि त्याच्यामध्ये मी काय पाडण्यासाठी कुठला निर्णय केला आणि मी उमेदवार जे उभे केले होते त्यांना मी स्पष्ट सांगितलं होतं का मी तुम्हाला मतदान करणार नाही आणि मी तुम्हालाही करणार नाही आणि चक्रवर्तींनाही करणार नाही, हे स्पष्ट मी सांगितलं होतं। आणि सुमित चक्रवर्तीचे उपमहापौरच्या काळातले असलेले उपकाराची परतफेड मी केलेली आहे। 2022ला महापालिका निवडणूक आहे, त्यामध्ये आता RPIची भूमिका कशी असणार? RPI भारतीय जनता पार्टीसोबत राहणार आणि तुम्हाला आजच सांगतो या गणिताने भगवान भालेरावचा, आम्हाला आठवले साहेबांचा जो रिपब्लिकन पक्ष आहे हा डबल डिजिटमध्ये 2022मध्ये येणार, हे तुम्हाला आजच सांगतो।
सेना टीओके और उसके साथ में हमारे जीवन इंद्रानी जी भी 5 नगर सेवकों के साथ में महाविकास आघाड़ी में शामिल हुए हैं। मैं महाविकास आघाड़ी की तरफ से बधाई देता हूं और इससे पूरी इस तरीके से हमारे महापौर मैडम, हमारे राजेंद्र चौधरी जी, हमारे अरुण आशान जी, बोडारे जी, समस्त सभी साथियों ने मिलकर, मनोज लासी जी, समस्त साथियों ने मिलकर प्रभाग क्रमांक 1 में भी हमारे सभापति बने हैं, 2 में भी हमारे हैं महाविकास आघाड़ी के, और 3 में भी जो है वो हमारे जीवन भाई के सभापति है, और 4 में भी बिन विरोध वहाँ पर सभापति पद हुआ है। और आप लोगों ने देखा होगा कि ये पूरी प्रक्रिया के अंदर हमारे 1 और 2 में हमारे टीओके के ओमी कलानी जी और पूर्व महापौर पंचम कलानी जी की अध्यक्षता में टीओके के सभापति बने हैं, 3 में जीवन इंद्रानी जी की अध्यक्षता में, और 4 में हमारे श्रीकांत शिंदे जी हमारे इस पूरी चुनाव प्रक्रिया में, आदरणीय श्रीकांत शिंदे जी की अध्यक्षता में हम काम कर रहे थे। और उस काम करते वक्त हमको बहुत बड़ी सफलता प्राप्ति हुई है और इसी तरीके से महागठबंधन हमारा बरकरार रहेगा और आने वाले मनपा चुनाव में भारतीय जनता पार्टी का पूरा सफाया कर देंगे और 3 से 4 सीट सिर्फ भारतीय जनता पार्टी की आएगी। परिस्थिती निर्माण झाली, काय झालं होतं? देखिए, कोई नगर सेवक है और उनको लग रहा था कि यहाँ पर दहशत करेंगे। इस शहर के अंदर दहशत किसने की है सबको पता होगा, और कोई दहशत कर रहा है उसको मैंने मुंह तोड़ जवाब दिया है, और आने वाले दिनों में इस तरीके की प्रक्रिया हुई तो इससे भी मुंह तोड़ जवाब दिया जाएगा और कलानी स्टाइल में जवाब दूंगा। भाजपा ने कहा है जो बगावती की है, जो उनके नगर सेवक ने उनको व्हिप जारी करके कुपन भवन से उनका नगर सेवक पद रद्द कर 3 महीने में चुनाव वापस दोबारा लड़ेंगे, इस तरह का आह्वान किया हुआ है। देखिए, इसके पहले भी ओमी कलानी जी की अध्यक्षता में और आदरणीय श्रीकांत शिंदे साहब और पालक मंत्री साहब की अध्यक्षता में हम चुनाव लड़े थे। पहले महापौर गिराया, उसके बाद डिप्टी महापौर गिराए, उसके बाद परिवहन समिति से सफाया किया, भाजपा मुक्त उल्लासनगर करने की हमने संकल्पना ली है। तभी कुछ नहीं हुआ तो अभी क्या होगा? वो बीजेपी के पास रहेगी, आज सपना पूरा हुआ है क्या आपका? देखिए, लास्ट टाइम जो मैंने कहा था कि सभी बीजेपी की राहत रहेगी, पर बीजेपी की डामाडोल रवैया और वादा खिलाफी सिर्फ आज एक पक्ष के साथ नहीं है, सभी पक्षों के साथ हुई है, जिसका आज ये परिणाम आपने देखा। स्थायी समिति की आपने बात की तो स्थायी समिति में उनके नगर से ज़्यादा होने के कारण टीम ओमी कलानी के भी उनके साथ गठबंधन हुआ था, साई पार्टी का भी समावेश हुआ था। बाय डिफ़ॉल्ट बीजेपी के स्थायी समिति में ज़्यादा सदस्य थे, इसकी वजह से आज उनका चेयरमैन बना है तो वो ढोल पीट रहे हैं। पर आने वाले चुनाव में जो बाय डिफ़ॉल्ट था वो डिफ़ॉल्ट होगा नहीं। और रही सब चेयरमैन बनने की बात, तो आज टीम ओमी कलानी ने अपनी ताकत दिखा ली है फिर से एक बार। स्थायी समिति में सदस्य एक न होने के कारण भी आज 2-2 प्रभाग समितियों के ऊपर टीम ओमी कलानी का कब्जा है। इतना ही नहीं, जीवन भाई साई पार्टी के आने से हमारी महाविकास आघाड़ी की ताकत बढ़ी है, शिवसेना का विरोध है। और आपकी नज़र चूकी होगी, मैं आपको बता दूं, 4 नंबर प्रभाग समिति में जो बीजेपी ने राष्ट्रवादी का फोड़ के जो कल पेपर की हेडलाइन थी महाविकास विकास आघाड़ी में बिगाड़ी, तो आज वो बिगाड़ी उनकी बिगाड़ी हो गई। और सुमन सब्दे जो राष्ट्रवादी कांग्रेस की थी, उन्होंने विड्रॉ कर दिया टीम ओमी कलानी के प्रमुख ओमी कलानी के कहने के ऊपर, और महाविकास आघाड़ी में अपना उन्होंने पूरा विश्वास दिखाया है। और बीजेपी को ये बहुत बड़ा तमाचा है। भाजपा क्यों छोड़ा, अभी किसके साथ में हो? देखिए, मैंने कहा आपको, वादा खिलाफी की यहाँ पे परंपरा चलती आ रही है। ये सिर्फ मेरे साथ नहीं, चाहे जीवन भाई हो या हमारे बाकी पक्ष के लोग हो या जो महाविकास आघाड़ी में गए ओमी कलानी पक्ष हो, सबके साथ जो वादा खिलाफी की जो परंपरा चलती आ रही, उसी के तहत होकर मैंने पक्ष को छोड़ा है और मैं अपने पुराने घर में वापस गया हूँ और कार्यरत हूँ। और आज भी इस पूरी प्रक्रिया में आपने देखा होगा टीम ओमी कलानी और महाविकास आघाड़ी की तरफ से पूरी तरह से कार्यरत था। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।